अष्टविनायक स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आजपासून माघी यात्रा उत्सव सुरू झालाय। 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रत्यक्ष जलस्नान घालण्याची दुर्मिळ संधी मिळणार असून चिंचवड देवस्थान ट्रस्टने याची जय्यत तयारी केली आहे। मोरगाव येथे दरवर्षी भाद्रपद आणि माघ महिन्यात मोठी यात्रा भरते। यात्रेच्या 5ही दिवस पहाटे 5 वाजेपासून मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश दिला जात असून भाविक स्वहस्ते श्रींच्या मूर्तीला पूजा आणि अभिषेक करत आहेत। शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात या राज्यातून मोठ्या संख्येने गणेश भक्त मोरगावात दाखल झालेत। 5 दिवसांचे जलस्नान आणि 4 दिवसांची द्वार यात्रा यासह मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे अखंड आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला चिंचवड येथील मोरया गोसावी यांचा मंगलमूर्ती पालखी सोहळा बुधवारी रात्री मोरगाव मुक्कामी येणार आहे। मोरगाव ग्रामस्थ आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या सोहळ्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे। अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आपण आहोत। या ठिकाणी आजपासून माघी यात्रा उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी वर्षातून 5 दिवस या ठिकाणी दर्शनाच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन जलस्नान घालण्याची एक अपूर्व संधी मिळत असते। एकूणच या संधीचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त मोरगाव या ठिकाणी दर्शनासाठी आवर्जून येतात। या 5 दिवस मोरगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। चिंचवड येथील श्रीमान मोरया गोसावी यांचा पालखी सोहळा या उत्सवाच्या निमित्तानं मोरगाव या ठिकाणी 2 दिवसातच येणार आहे। एकूणच 5 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक येतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। NTV न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, मोरगाव, बारामती। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, मोरगाव।